लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातील बोंबळी गावच्या शिवारामध्ये आपण आहोत। काशीनाथ गायकवाड या शेतकऱ्याचा बैल जो आहे तो वीज पडून ठार झालेला होता आणि त्यानंतर तातडीनं पशुसंवर्धन विभागाने जे आहे तो हा बैल या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेला आहे। मात्र आपण जर लक्षात घेतलं तर हा बैल जो आहे तो सुदृढ नाही आहे अशा प्रकारची तक्रार जी आहे ती शेतकऱ्यांना केलेली आहे। अवताला चालण्याची सवय देखील या बैलाला नसल्यामुळे तो अवताचं काम जे आहे ते मशागतीचं काम देखील या शेतकऱ्याचं थांबलेलं आहे आणि आपण या शेतकऱ्याच्या शेतावर आता पोहोचलेलो आहे। त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। शेतकरी दाम्पत्य आपल्या सोबत आहेत ज्यांनी हा अवत जो आहे तो खांद्यावर घेतला। त्यात शेतकऱ्याच्या पत्नी जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। शेतकऱ्याला पशुसंवर्धन विभागानं तातडीनं लातूरला बोलवलं आहे। लातूर खरं तर ह्या कर्नाटक सीमावर्ती भागापासून खूप दूर आहे। खरं तर पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला हवं होतं, मात्र त्या वृद्ध शेतकऱ्यालाच लातूरला बोलवण्यात आले आहेत। त्यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत। मला सांगा, बैल दिलेला आहे, आता आऊत काय जमत नाही का, कशी आहे? म्हणजे तुम्ही 2 दिवस झालं बघताय। जूज बसना गेले, दनादन पडाले, पाणी पेना, चारा खायना, काहीच खायना गेले सर। त्याची गोष्ट आता कसं करावं, कसं मांडावं, काहीच कळना गेले। साहेबांनी दिल्यात बैल, वैरण खायना, पाणी पेना, पेंट खायना गेले। आजारीच आहे का आजारी असल्यासारखं बघते? नकर लंगूल आले, लंगूड आले बैल। या गावचे गावकरी आहेत आपल्यासोबत। गावकऱ्यांची सुद्धा मागणी आहे की या शेतकऱ्यापर्यंत एक सुदृढ बैल जो आहे तो सरकारनं पोहोचवा। मला सांगा, आता मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आता आपण बदलून देतोय बैल वगैरे। मुख्यमंत्री साहेबाचे आभार, प्रशासनाचे बी आभार बैल दिल्याबद्दल। परंतु फक्त चूक कुणाची झाली तर डॉक्टर साहेबांना सुदृढ बैल द्यायला पाहिजे होता। ते सुदृढ बैल न दिल्याबद्दल, गोशाळेतला बैल असल्याबद्दल तो चलत नाही, तो आजारी आहे असं वाटते। आता अशीच मागणी आहे की गावकऱ्याची की नवीन बैल बदलून देतो म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेत आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलेत, भैया संभाजी पाटलांना बी सांगितलेत की उद्याच्याला नळेगावच्या बाजारात जाऊन नवीन बैल घेऊन द्यायचं असं ठरलं आहे। पशुसंवर्धन विभागानं जे तातडीनं बैल दिलेला आहे तो बैल आजारी निघाल्यानंतर किंवा मशागतीच्या कामाला येत नाही अशा प्रकारची तक्रार शेतकऱ्यानं केल्यानंतर आता धावाधाव ज्या प्रशासनाचे पाहायला मिळत आहे, त्या शेतकऱ्याला आता लातूरला बोलवण्यात आलेलं आहे आणि उद्याच्या आठवडी बाजारामध्ये नवीन बैल घेऊन देण्याच्या हालचाली ज्या आहेत ते सुरुवात झालेल्या आहेत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।